Hello everyone, welcome to the introduction to the Biostatistics part 2. तर आपण स्टॅटिस्टिकल टर्म्स बघत होतो. आजची आपली पहिली स्टॅटिस्टिकल टर्म आहे पॅरामीटर. अ पॅरामीटर इज एनी न्यूमेरिकल प्रॉपर्टी डिस्क्रिप्टिव्ह ऑफ अ पॉप्युलेशन. ओके, पॅरामीटर म्हणजे काय? न्यूमेरिकल प्रॉपर्टी, ते आपण नंबरमध्ये व्यक्त करतोय डिस्क्रिप्शनला ऑफ अ पॉप्युलेशन पर्टिक्युलर. ओके, एखादी जर का लोकसंख्या असेल, तिला जर का आपण नंबर फॉर्मॅटमध्ये व्यक्त केलं तर त्यालाच आपण काय म्हणतो? पॅरामीटर. जसे की पॅरामीटरचे 3 उदाहरणं आहेत, मीन, मोड, मीडियन, जे की आपल्याला पुढे बघायचेच आहेत डिटेलमध्ये. मीन हाईट ऑफ स्टुडंट्स ऑफ कॉलेज इज अ पॅरामीटर. इथे उदाहरण दाखल बघूया आपण. संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हाईट हा एक झाला पॅरामीटर. मीन हाईट ऑफ TY B.Sc बॉटनी स्टुडंट्स ऑफ द कॉलेज इज स्टॅटिस्टिक्स. ओके, मीन हाईट ऑफ TY B.Sc बॉटनी स्टुडंट्स ऑफ द कॉलेज इज स्टॅटिस्टिक्स. इथे पॅरामीटर आणि स्टॅटिस्टिक्सचा फरक तुम्हाला इथे कळेलच की पूर्ण कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हाईटचा विचार केला तर तो झाला पॅरामीटर. ओके, नंबर बघा वरच्या डेफिनेशनमध्ये वाचा. पॅरामीटर इज एनी न्यूमेरिकल प्रॉपर्टी डिस्क्रिप्टिव्ह ऑफ अ पॉप्युलेशन. इथे पॉप्युलेशन झाली आपली कॉलेज स्टुडंट्स आणि जो काही पॅरामीटर आहे हाईट. त्याच पद्धतीने TY B.Sc बॉटनीचे जे काही विद्यार्थी आहे, फक्त कॉलेजमधला एक विभाग असतो तो, त्यांची जर का फक्त उंची बघितली तर त्याला आपण म्हणतो स्टॅटिस्टिक्स. हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या पॅरामीटर आणि स्टॅटिस्टिक्समधला. नाव वी आर प्रोसीड टुवर्ड्स द डेफिनेशन ऑर टर्मिनॉलॉजी कॉल्ड स्टॅटिस्टिक्स. ही डेफिनेशन आपण पहिल्या स्लाइड्समध्ये बघितलेलीच आहे. द प्रॅक्टिस ऑफ कलेक्टिंग अँड अनालायझिंग न्यूमेरिकल डाटा इन अ लार्ज क्वांटिटीज is especially for the purpose of inferring proportions in a whole from those in representative sample. The practice of collecting and analyzing numerical data. ओके, ही एक पद्धत आहे कलेक्ट करण्याची, गोळा करण्याची. ॲनालायझिंग, गोळा केलेला डाटा, आणि ॲनालायझिंग न्यूमेरिकल डाटा, आणि जो काही न्यूमेरिकल डाटा आपण गोळा केला आहे, कलेक्ट केला आहे किंवा ॲनालाइज, त्याचं विश्लेषण केलं आहे इन अ लार्ज क्वांटिटीज, मोठ्या प्रमाणावरती डाटा कलेक्ट करणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं. इज स्पेशली फॉर द पर्पज ऑफ इन्फरिंग प्रपोर्शन्स. का गोळा करतो आपण डाटा किंवा का डाटाचं विश्लेषण करतो? तर फॉर द पर्पज ऑफ इन्फरिंग प्रपोर्शन्स, एक अंदाज लावायचा असतो आपल्याला किती प्रमाणात पाहिजे. इन अ होल फ्रॉम दोज इन रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल. ओके, किती प्रमाणात आपण डाटा कलेक्ट केलेला आहे मोठ्या पॉप्युलेशनमधून, तर ते बघण्यासाठीच आपण स्टॅटिस्टिक्सचा उपयोग करत असतो. ओके, तर पुढचं जे काही टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज कॉल्ड ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स आर नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स विच बी न्यूमेरिकली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ युनिट. ओके, ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? तर नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. इथे खूप महत्त्वाचं आहे नॉन मेजरेबल, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मोजता येत नाही, जे गुणधर्म आपल्याला मोजता येत नाहीत, फक्त व्यक्त करता येतात. विच बी न्यूमेरिकली एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ युनिट. जर का तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकतात युनिट्सच्या स्वरूपात. जसं की जेंडर. जेंडर बघितलं तर आपण नंबर्समध्ये सांगू नाही शकत, 1 जेंडर, 2 जेंडर, 3 जेंडर, 4 जेंडर असं नाही म्हणत. तर ते फक्त व्यक्त करू शकतो 2 ह्याच्यात, आयदर मेल or either female. Okay, next terminology is the variable. Variable is any property of an individual that can be expressed in numerical terms. Okay, ॲट्रिब्यूट्सची एकदम विरुद्ध गोष्ट आहे. ॲट्रिब्यूट्स हे फक्त आपल्याला मोजता येत नाही तर ते व्यक्त करता येतात, परंतु व्हेरिएबल हे बघा न्यूमेरिकल टर्म्समध्ये व्यक्त केले जातात. व्हेरिएबल इज एनी प्रॉपर्टी ऑफ इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल कुठलाही असू शकतो बघा. इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती असू शकतो किंवा ट्री असू शकतो, काही थिंग्स असू शकतात. ओके, तर त्यात जर का आपल्याला नंबर्समध्ये व्यक्त करता येत असतील तर त्याला म्हणायचं व्हेरिएबल. जसं की नंबर ऑफ फ्रूट्स ऑन अ ब्रांच. एखाद्या झाडावरची फांदीवरती लगडलेले जे काही फळं आहेत किंवा फुलं आहेत त्यांची संख्या म्हणजेच काय झालं? व्हेरिएबल. कारण की ते व्हेरिएबल चेंज होत असतात कायम. कधी तुम्हाला 5 फ्रूट्स भेटतील, कधी 10 फ्रूट्स भेटतील, कधी एखादं फ्रूट भेटेल, कधी फ्रूटच भेटणार नाही एखाद्या सीझनमध्ये, कारण की ते नंबर्स सतत चेंज होत असतात. द वेट ऑफ अ 26 year old पर्सन. पर्सनचं वेटसुद्धा थोडंफार कमी जास्त होतच असतं. नंबर्समध्ये आपण त्याला व्यक्त करत असतो. जसं की त्याचं वजन असेल 65 kg, 70 kg, 72 kg, जे की चेंज होतं आहे.
मी काय बोलतोय इथे 62, 65, 60 हे नंबर्स बोलतोय. ओके, म्हणजेच हाच मोठा फरक आहे ॲट्रिब्यूट्स आणि व्हेरिएबल मधला. ॲट्रिब्यूट्स हे आपल्याला फक्त व्यक्त करता येतात आणि व्हेरिएबल हे आपल्याला मोजता येतात अंकांमध्ये. आता व्हेरिएबलचे दोन प्रकार असतात. तर पहिला प्रकार आहे डिस्क्रीट व्हेरिएबल, द डाटा विच कॅनॉट टेक ऑल द व्हॅल्यूज अँड देर इज अ गॅप बिटवीन वन व्हॅल्यू अँड द अदर व्हॅल्यू. आपण असा डाटा कलेक्ट केलेला असेल जसं की कॅनॉट टेक ऑल द व्हॅल्यूज. एखाद्या पॉप्युलेशनमधून आपण सॅम्पल ड्रॉ केले. ओके, मोठी पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्समधली वेगळी असते, बायोलॉजीमध्ये वेगळी असते, आपण पहिल्या लेक्चरला बघितलेलंच आहे. ओके, तर डाटा आपण घेतला. कसा घेतला तो? कॅनॉट टेक ऑल द व्हॅल्यूज, सगळेच्या सगळे नंबर नाही घेतले. अँड देर इज अ गॅप बिटवीन वन व्हॅल्यू अँड द अदर व्हॅल्यू, आणि त्या व्हॅल्यूजमध्ये गॅप असेल. गॅप इथं मी काय केलाय, बोल्ड केलाय. तो शब्द महत्त्वाचा. डिस्क्रीटमध्ये गॅप लक्षात ठेवायचा, बिटवीन वन व्हॅल्यू अँड द अदर व्हॅल्यू. जसं की मी नंबर्स घेतले 1, 5, 10, 15, 20. ओके, कळतंय तुम्हाला? यामध्ये मी 5-5चा गॅप घेतलेला आहे. सगळेचे सगळे नंबर नाही घेतले. 1 to 20 मधले 1 2 3 4 5 6 अप टू द 20 असे नाही घेतले. तर काय घेतलं? 1, 5, 10, 15, 20. तर दोन नंबरमध्ये मोठा गॅप असतो, त्यालाच काय म्हणतात? डिस्क्रीट व्हेरिएबल्स. जसं की इथे उदाहरणादाखल बघूया आपण. द नंबर ऑफ फायटोप्लॅन्क्टॉन इन 5 पॉन्ड्स वॉज ऑब्टेन ॲज 89, 503, 783, 501, 803. ओके, म्हणजे 5 तलावांमध्ये किंवा 5 डबक्यांमध्ये तर आपल्याला फायटोप्लॅन्क्टनची सापडलेली संख्या आहे ती खूप वेगवेगळी आहे. पहिल्या तलावात आपल्याला 89 फायटोप्लॅन्क्टन, दुसऱ्या तलावात 503 फायटोप्लॅन्क्टन, तिसऱ्या याच्यात 783 फायटोप्लॅन्क्टन, चौथ्या याच्यात 501 फायटोप्लॅन्क्टन आणि पाचव्या अर्थात शेवटच्या तलावात 803 फायटोप्लॅन्क्टन सापडले. हे नंबर सतत चेंज होत आहेत. ओके, म्हणजे तिथं गॅप आहे. यालाच काय म्हणायचं? डिस्क्रीट व्हेरिएबल. Second type of the variable is a continuous variable. Okay, it is opposite to the discrete. So continuous मध्ये बघूया. A continuous variable may take any value within a defined range of a value. Continuous variable मध्ये आपल्याला लागोपाठच्या व्हॅल्यू घ्याव्या लागतात. एक रेंज ठरवून घ्यावा लागते संख्यांची. जसे की मी संख्या घेतो 7 ते 12. ओके, 7 ते 12 मध्ये मग कंटिन्यू संख्या घ्याव्या लागतील. 1 ते 7चा तिथे काही संबंध नाही आणि 12 ते 20चा काही संबंध नाही. फक्त 7 ते 12 मधल्या कंटिन्यू संख्या घेणं. 7, 8, 9, 10, 11, 12 यालाच म्हणतात कंटिन्युअस व्हेरिएबल. इथे उदाहरणादाखल बघूया आपण. हाईट इन ह्युमन पॉप्युलेशन मे रेंज फ्रॉम 4 feet 8 inches to the 6 feet 5 inches and present all range 4.8. बघा इथे उदाहरण काय दिलं आहे तुम्हाला. मानवाची हाईट सर्वसाधारण मॅच्युअर मानवाची हाईट दिलेली इथे 4 फूट 8 इंचापासून 6.5 फुटापर्यंत तुम्हाला बघायला भेटते. तर ती आपण रेंज घेतली. सर्वसाधारण मनुष्याची उंची कोणाची 4 फूट 8 इंच असेल, कोणाची 4 फूट 9 इंच, 4 फूट 10 इंच, 4 फूट 11 इंच, 5 फूट, 5 फूट 1 इंच, 5 फूट 10 इंच, 6 फूट अँड सो. ओके, इथे रेंज काय आपली आहे 4.8 इंच टू द 6.5 इंच या रेंजमधलीच घेतलेली आहे. इथे मी 3 फूट नाही घेतला आणि 7 फूट नाही घेतला. ओके, यालाच काय म्हटलं? कंटिन्युअस व्हेरिएबल. नाव वी आर डीलिंग विथ द स्टॅटिस्टिकल टर्म्स. स्टॅटिस्टिकल एरर. एरर म्हणजेच काय? एरर shows the extent to which the observed value of a quantity exceeds the true value. एरर म्हणजे चुका जनरली. ओके, extent to which observed value of a quantity exceeds the true value. आपण एखादी सर्वसाधारण संख्या घेतली जी आपला रीडिंग आलं पाहिजे. जसं की तुम्ही SYBSला प्रॅक्टिकल केलंय सायट्रिक ॲसिड टायट्रेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षक सांगतात की याचं रीडिंग इतकं आलं पाहिजे, ब्युरेट रीडिंग. फॉर एक्झाम्पल आपण एक व्हॅल्यू घेऊया 9 ml रीडिंग आलं पाहिजे, पण तुमचं रीडिंग येतं आहे 5 येतं आहे किंवा 14 येतं आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय झाले, तुम्हाला पाहिजे होती ट्रू व्हॅल्यू पण ऑब्झर्व व्हॅल्यू वेगळीच आली. कोणाची 5 आली आणि कोणाची 14 आली. यांच्यामधला जो काही फरक आहे त्यालाच काय म्हटलं जातं? स्टॅटिस्टिकल एरर. स्टॅटिस्टिकल एरर काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. जर का तुमचा ब्युरेट रीडिंग 14 ml आलं आहे आणि तुम्हाला काढायला लावलं आहे 7 ml, करेक्ट? तर 14 आणि 7चा फरक म्हणजे 14 - 7, अर्थात इथे तुमचा एरर येतोय 7 ml चा. करेक्ट. पुढची जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती आहे लिनियर फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स.
A linear function is a function that makes a straight line when graphed. कुठलाही तुम्ही ग्राफ काढला, आलेख कागदावरती काढतात तो, त्याच्यामध्ये जर का तुम्हाला स्ट्रेट लाईन आढळली तर ते जे काही फंक्शन असतं त्याला म्हटलं जातं लिनियर फंक्शन्स. ओके. आता त्याच्या विरुद्ध एक कन्सेप्ट आहे नॉन लिनियर फंक्शन ऑफ अ स्टॅटिस्टिक्स. नॉन लिनियर फंक्शन्स आर एनी फंक्शन्स दॅट आर नॉट लिनियर. ओके. एखादा जर का ग्राफ जर का तुम्ही काढला आलेख कागदावरती, त्यामधले जे काही व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय व्हॅल्यू, जनरली वाय व्हॅल्यू, त्यांचा ग्राफ जर का वर खाली होत असेल, सरळ लाईन नसेल तयार होत, तर त्याला आपण नॉन लिनियर फंक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणतो. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी ऑफ द स्टॅटिस्टिक्स इज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता, जी की आपण फिजिक्समध्ये बघितलेली आहे. द नंबर ऑफ टाइम्स a value of variable occurs is called the frequency. The number of times a value of variable occurs is called frequency. म्हणजे एखादी संख्या एखाद्या डाटामध्ये पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. एखादी गोष्ट वारंवार येत असेल तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. जसं की आपण बोलतोच की ह्या मार्गावरती ह्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. ओके. त्याच पद्धतीने म्हणजे वारंवार येतात गाड्या. करेक्ट. त्यालाच आपण काय म्हणतोय? फ्रिक्वेन्सी. त्यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. द अरेंजमेंट ऑफ रॉ डाटा इन असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर मॅग्निट्यूड. इथे खूप महत्त्वाचं आहे बघा. जो काही डाटा आपण कलेक्ट करतो, अरेंजमेंट ऑफ रॉ डाटा म्हणजे काय? त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग केलेली नाही, ॲनालिसिस इन्फरन्स काहीच केलेलं नाही आहे, फक्त कलेक्ट केलेलं आहे. इज असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तो आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावला. फॉर एक्झाम्पल आपण 1 ते 10 नंबर घेतले, असेंडिंग 1 ते 10. ओके. त्याच पद्धतीने डिसेंडिंग 10 ते 1 उतरता क्रम, अशा पद्धतीने लावले. यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. दिस अरेंजमेंट इज नोन ॲज अरे. हा चढता किंवा उतरता जो काही क्रम असतो डाटा लावलेला, त्यालाच आपण अरे म्हणतो. ओके. अरे डाटा इज केप्ट इन सच अ मॅनर दॅट each variable exhibition its repetitive numbers, that is frequency of variable. त्या अरेड डाटामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स दिसतात, सातत्याने काही संख्या पुन्हा पुन्हा आलेल्या दिसतात. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. दिस इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. जसं की ते एक एक्झाम्पल दिलंय. अन इन्व्हेस्टिगेटर स्टडीड 12 पॉड्स ऑफ अ पी. ओके. वाटाण्याच्या 12 शेंगांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. and recorded number of pea grains in each of these 12 pods in arrayed form as follows. इथे तुम्हाला 12 शेंगांमध्ये किती वाटाणे सापडले त्याचा एक तुम्हाला उदाहरण दिलंय. त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं उदाहरण म्हणून बघूया. नंबर ऑफ पीज, इथे तुम्ही काउंट करा. 1 ते 6 जे काही नंबर लिहिलेले आहेत ते 12 नंबर आहे. 1 1 2 2 3 3 3 4 4 5 5 6. ओके. अशा किती 12 मी तुम्हाला पॉड्स दिले आहे. तर प्रत्येक पॉडमध्ये वेगवेगळे आपल्याला वाटाणे आढळलेले आहे. सो नाव टेक एक्झाम्पल. फर्स्ट पॉड 1 grain is there. Second pod 1 grain is there. 11th pod 5 grains are there and 12th pod 6 grains are there. ओके. इथे तुम्हाला वारंवारता दिसते आहे. जसं की पॉड नंबर 5 6 7 मध्ये तुम्हाला 3 पॉड पुन्हा पुन्हा आलेले दिसत आहेत आणि पॉड नंबर 10 11 मध्ये 5 पॉड्स पुन्हा आलेले असतात. यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस लेक्चर.